पेंट्या माझी चट्टी. सॉरी काय झालं ना, काल रात्री झोपायला उशीर झाला त्यामुळे उठायला पण उशीर झाला. चल चालते नाही तसं नाही. काय दात बीत घासले का? आमच्या घरात दात घासल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायला जात नाही. अरे नाही, मोठ्याच्या घरात याला बेड टी म्हणतात. ते माहितीये मला, पण हे ब्रह्मेंचं घरही विसरू नका एवढ्यात. बंधू हे बघ, पोहे आणि जेवण तयार आहे. काय घेणार? आदित्य. आदित्य घेणार? आदित्य कुठे गेलाय? मला वाटतं तो कपडे बदलून बाहेर गुड पॉलिश करतोय. सुनबाई काय शोधतोय वाटतं? आदित्य. हा आदित्य तो तयार होऊन आपण बाय म्हणायला गेलाय. तू सुप्रभात. सई तू काय आलीस? माझ्या खोलीत सूर्य उजाडल्यासारखं वाटलं. आता या घरातला अंधार कुठल्या कुठे हरवून जाईल बघस तू. अहो पण हा आदित्य कुठे हरवलाय? सापडतच नाहीये. आदित्य ना बघ. हडताळ? हो आता नाही का तो धावत आला, मला म्हणाला आप्पा शिवाशिवी खेळू. आता शिवाशिवी खेळताना त्याची लपायची आवडती जागा म्हणजे पडताळ. तिथे असेल बोला. पण तो तर ऑफिसला निघाला होता ना. शाळेत आहे अजून तो. आप्पा तुम्ही मला ओळखलं? ते काही विचारणं झालं? कोण आहे मी? तू आहेस साईबाई, सूनबाई, माझ्या आदित्यची बायको. करेक्ट. म्हणजे आदित्यचं लग्न झालंय ना? कालच नाही का लागलं तुझं लग्न? मग तो शाळेत कसा जाईल बरं? शाळेत वेणी का खोळी? ऑफिसला गेलाय तो. जाताना मला सांगून गेला येतो म्हणून. आप्पा तेच तर विचारत होते, कुठे गेलाय तो? पडताळात पाहिलंस? पाहते बाहेरच्या पडताळात. सावकाश काय धावपळ काय चालली सकाळी सकाळी? आवरलं सगळं? हो आवरलं. आणि न्याहारी केलीस? न्याहारी? ब्रेकफास्ट? हा नाही म्हणजे ब्रेकफास्ट नाही केला. अगं थांब मग, कुठे पळतीयस? एका जागी स्वस्थ बस आणि न्याहारी करून घे. की न्याहारीच्या आधी पळण्याचा व्यायाम चाललाय तुझा? नाही ते आदित्य. अगं तो गेला कधीच ऑफिसला. ब्रह्मेंचं घर आहे ना, वेळेच्या बाबतीत घड्याळाच्या काट्यावरती चालतं. रात्र वैरेची असली तरी सकाळी 6च्या ठोक्याला सगळे उठतात. उशिरापर्यंत झोपणं माहित नाही ब्रह्मेना. रक्तात भिनलं सगळं आमच्या. हा मी बघतो आतमध्ये जरा तुझ्याकडे. ये वेडाबाई, अगं चपला तरी घालून यायच्या, लागेल ना तुला. अरे मग तुला भेटणं कसं आलं असतं? तू तर मला सध्या बाय पण न करता चालला होतास बाहेर. अगं 1-2 वेळा ऍक्च्युली मी तुला उठवायला येतही होतो. तू इतकी बाळासारखी छान गुडूपच उठली होतीस ना की मला वाटलंच नाही उठव असं. मला जागेपर्यंत थांबायचं होतास ना तू. सई अगं मी तुझ्यासाठी थांबेन, पण ऑफिस माझ्यासाठी थांबेल का? नाही ना, तिथे जावं लागणार. नाही प्लीज आजच्या दिवस नको ना जाऊ. प्लीज नको ना जाऊ ऑफिस आजच्या दिवस. सई अगं असं नको करूस, अजून प्रेमात पडेन तुझ्या. नाही अगं सई, अगं खूप दांड्या मारून झाल्यात माझ्या आणि सगळी कामं वर्क फ्रॉम होम नाही होऊ शकत. बरं ठीक आहे, मी आज संध्याकाळी लवकर येईन. ओके प्रॉमिस. आजचा प्लीज आजचा एकच दिवस थांब ना. लग्नानंतरचा पहिलाच दिवस आहे ना. मग तुझ्याशिवाय मी कशी एकटी राहू घरात? सई अगं ब्रह्मेंचं घर, इथे एकटी कशी असशील तू?
कुठल्याही कोपऱ्यात गेलीस ना तरी एखादा मामा असेलच आसपास. आणि हे घर, इथली माणसं तुला अनोळखी काय? नाही ना? ना. सगळे मामा तुझी नीट काळजी घेतील. इनफॅक्ट सगळे आत वाटच बघत असतील. चल बाय बाय राजराणी. प्लीज थांब ना. बाय. सई आई, ब्रेकफास्ट साठी पोहे तयार आहे. खरं तर त्याची वेळ आता टळून गेले. पण तुला हवं असलं तर खाऊन घे, नाही तर जेवण आहेच. कोबीची भाजी केली, आवडते ना तुला? कोबीची भाजी नसेल तर आप्पा जेवत नाहीत बाई. आणि आप्पांची जेवणाची वेळ 1:30 आहे, तेवढं लक्षात ठेव. हा, आणि सर्वात महत्वाचं, जेवणाच्या आधी आणि नंतर द्यायच्या गोळ्या. आणि त्या सगळ्या गोळ्या एकाच डब्यात ठेवलेल्या असतात. आता कुठल्या गोळ्या कशा घ्यायच्या हे त्यातच लिहून ठेवलं. एवढं काम झालं की तुला दुसरं कसलंही काम नाहीये. बाकी सगळं घर तुझंच आहे. एन्जॉय. फक्त या घरात टीव्ही नाही एवढं लक्षात ठेव. हो, पण माझ्या खोलीमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, ती वाच. किंवा वर्तमानपत्र येतात. अरे 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 काय हे? अरे पहिला दिवस आहे तिचा आज घरात, किती गोष्टी सांगाल. काही काही काळजी करू नको. ती सगळी बाकीची कामं आहेत ना ती करायला मी आहे. आणि करमणुकीसाठी तर मी आहेच आहे. का तुला गॅरेज नाही वाटतं? हे जायचंय मला, पण त्याला वेळ आहे. तोपर्यंत फिल्टर आहे गॅरेज मध्ये. मी थांबतो थोडा वेळ इकडे. बरं, निघू आम्ही? निघा निघा, निर्धास्त निघा, पण निघा. काळजी घे ग. गेले सगळे. बस ना तू, बस 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 बस. टेन्शन आलंय तुला? टेन्शन येते? नाही तू टेन्शन घेऊ नको बिलकुल. अरे हे सगळे मामा म्हणजे तुझे मामा, माझे भाऊ, हे सगळे कामाला जातात ना. मला 1760 कामं सांगून जातात. आणि त्यातलं एक जरी काम झालं नाही ना, हा दादा असा भडकतो ना माझ्यावर. नाही पण तुझ्यावर नाही भडकणार. अरे तू अजून नवीन आहेस ना. तू एकदा का जुनी झालीस ना मग बघ कसे. नाही नाही तुझ्यावर नाही. अगं तू सून आहेस ना या घरची म्हणून. मी जरा तू बस बस. मी हा तू सुनबाई आहेस या घरातली. जबाबदारी म्हणजे दादा ना दादा, त्याला असं वाटत होतं की कधी एकदा सुनबाई घरात येते आणि सगळी जबाबदारी तिच्यावर टाकून मोकळा होतोय. नाही पण एवढं नको टेन्शन घेऊ. एवढी काय जबाबदारी नाही टाकणार तुझ्यावर. पण दादाचं काय सांगता येते, जबाबदारी टाकू पण शकतो नाही का. नाही पण नाही टाकणार. आणि मी आहे ना. मग आता मी जाऊ गॅरेज मध्ये जाऊ. तू काय चहा गरम? म्हणजे बस बस. नाही बस नको. तू जा तुझ्या सामानाची आवराआवरी कर. जा.
अरे पिंट्या, ती या घरात नवीन आहे, तिला धीर द्यायचा सोडून तू तुला धुरीच काय दिलीस? पण म्हणजे ती घाबरून सगळ्या सामानाची आवरावर करून घरातून पळून गेली तर बापरे. माझ्या या बरबटलेल्या हाताने मी माझ्या बेटूचं कन्यादान नाही करू शकत. आपला डॅडू एवढा मोठा फ्रॉड आहे कळल्यावर त्याचं नावही लावणार नसे माहिती होतं मला. बरंच झालं मी जेलमध्ये जातोय ते, कारण त्या घरात मला तुझ्याशिवाय करपणारच नाही ग. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी काय झालं? तू पण कोण किंचाळलं? तू किंचाळलीस? त्या ब्रह्म्यांच्या घरात बाई किंचाळली सवय नाही ना, पण तू काय किंचाळलीस? कपडे अरे बापरे, पडले का कपडे? नाही लागणार. अरे ते ही खोली आहे ना, ती आम्ही 3 भाऊ मिळून वापरतो. त्यामुळे आमचे कपडे असे इकडे तिकडे कुठेही पसरलेले असतात. म्हणून मी सगळं उचललं आणि या कपाटात कोंबून टाकलं. पण तू नेमकं कपाट उघडलंस आणि आमचं पातळ उघड पडलं, पितळ उघड पडलं आणि तुला सगळं दिसलं. तू कशाला उघडलं? नाही सॉरी, ते ऍक्च्युली हे कपडे कुठे ठेवू? हे कपडे ये ठेवायच्यात यात. नाही मावणार. आता ते बघ कपाट, हा या कपाटात ठेव तुझे कपडे. उघड उघड. नाही उघडत, लॉक केलंय का? जरा हे कपाट धक्का स्टार्ट आहे. या ब्रह्मेंना ना संसाराची घडी नीट बसवता आली नाही. या कपड्याच्या घड्या कुठनं बसवणार आहेत कपाटात? असं कोंबलेत अगदी कपडे सगळे आत. पण तू नको काळजी करू, मी आहे ना. ठेव इकडे, ठेव तुझे कपडे. पण ह्याच्यात जागाच नाही कपडे ठेवायला. नाहीये ह्याच्यात, नाही काही. कपाटाच्या वरती या ट्रंकेत आम्ही सगळ्या महत्वाच्या वस्तू ठेवतो. आपण ती ट्रंक बाजूला करून तुझ्या बॅगसाठी जागा करू ना इकडे कपाटावर. कसली अँटिक ट्रंक आहे ही? आप्पांच्या तरुणपणाची असेल ना? नाही काही, आप्पांच्या लहानपणीचे. आप्पा त्याच्यावर बसून अभ्यास करायचे म्हणे, आणि हे दादा, बंधू, भाई, बंधू ह्याच्यावर बसूनच अभ्यास करायचे.
पैकीच्या पैकी मार्क पडतात त्याच्यावर बसून अभ्यास केला की. आणि तुम्हाला? मी मावलो ना किती अटंकवर म्हणून मी नापास झालो. मी काढतो मला खूप आवडली ही ट्रक. काय असतं याच्यात? त्याच्यात आपलं काय ठरलंय, उद्या जर का ही पेटी आदित्यच्या हाताला लागली तर ही फाईल त्याच्या हाताला लागेल. त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीची कागदपत्र, कंपनीच्या मालकीची कागदपत्र सगळं आहे. काही नाही, फालतू ट्रंक आहे. अगदी अगदी बिन महत्वाच्या वस्तू आहेत त्यात. त्याच्याकडे डोंकुरे बघू नकोस तू. काय त्याच्यावर बसून अभ्यास केला ना नापास होता. तुम्ही आता म्हणालात ना त्याच्यावर बसून सगळेजण अभ्यास करून पास झालेत. असं म्हणालो मी? मी काय वाटते ते बोलतो. माझ्याकडे काय लक्ष देतेस तू? काही मग आता हे कपडे कुठे ठेवू? तुझे कपडे ना आपण घरात कुठेतरी तुझ्यासाठी जागा शोधू. आणि जर जागा नाही सापडली ना आपण त्याच्यासाठी जागा तयार करू. काय काळजी करू नको, मी आहे ना. तुझा आंघोळ करून घे जा. ठेव इकडे, ठेव कपडे. पिंट्या मामा, बाथरूम कुठे आहे? इथे आंघोळ करायची? हा म्हणजे इकडे असा बंब पेटलेला असलो ना, असं गरम पाणी मिळतं तिकडे, करायची इकडे. बंब पेटवायचा? पेटवायचं म्हणजे तसं जाळायचं नाही काही. ते मी दाखवीन नंतर काय करायचं. पण इकडे. पण त्याच्यापेक्षा आंघोळ कुठे करायची ते दाखवा ना. इकडे दगडावर. आम्ही सगळे इकडेच करतो. घरात न्हाणीघर आहे पण गेले कित्येक वर्ष त्याच्याकडे कोणी बघितलंच नाहीये. घरात कोणी बाई माणूस नव्हतं ना इतके दिवस. मी दगडावर आंघोळ करायची? मी मुलांसारखी वागत असले तरी मी मुलगी आहे, बाई आहे. मला कळतंय ना मी काय बोलतेय ते. कळलं कळलं कळलं. सॉरी 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 सॉरी. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मी तसा विचारच नव्हता केला. म्हणजे तसा कोणीच विचार नव्हता केला. पण आता कोणीच घरात नाहीये, मी एकटाच आहे. बापरे वाट लागली. मी आता काय करू? मी करून दाखवणार. मी आलोच. हे बघ, बाथरूम तयार. ही कायमची सोय आहे? हा नाही म्हणजे काय, या घरात ना कोणाला काही बोलायची सोय नाही. मी आलोच. मामा